तर नमस्कार मित्रांनो, आता सेकंड राऊंड चालू झालेले आहेत. आता विनर संघाची मॅच चालू आहे. पहिल्या राऊंडमध्ये आग्रे बंधू विजयी झाली होती आणि आई विठलादेवी विजयी झालेली. या आता विजेत्या दोन टीमचा आता दुसऱ्या राऊंडमध्ये पहिली मॅच त्यांची आता चालू होते. विजेत्या संघांचे दुसऱ्या राऊंडमध्ये आता हे राऊंड चालू झाले आहेत. आग्रे बंधू संघाकडून फलंदाजी करण्यासाठी आले ते साई आग्रे आणि अभि आग्रे. विठलादेवी संघाकडून गोलंदाजीसाठी येत आहेत पहिल्या ओव्हर घेऊन कुणाल कवचे. या चालू सामन्यासाठी मेन पंचांची भूमिका सांभाळतात ते पल्लव आग्रे आणि लेग पंचांच्या भूमिकेत आहेत ते संकेत आग्रे. खास त्यांना पॅव्हिलियनमधून बोलवण्यात आलेलं आहे. तर पहिला बॉल घेऊन येत आहेत कुणाल कवचे आणि मस्त शॉट मारलेला आहे 1 रनसाठी आणि रनआउटला चान्स आहे आणि 1 बॉल 2 रन. चलाकीने असे 2 रन पूर्ण केले आहेत ते साई आग्रे आणि 1 बॉल 2 रन. दुसरा बॉल घेऊन येताना कुणाल मारा करण्यासाठी आणि साई आग्रे आणि यांच्या ढेंगातून बॉल आलेला आहे. काहीसा समजलेला नाही. थोडी लेंथ मिडल असते तर साई आग्रे हे बोल्ड झाले असते. उत्कृष्ट बॉल असा त्यांनी टाकला होता कुणाल कवचे यांच्या. मस्तपैकी बॉल टाकला. काहीसा समजलेला नाही. साई आग्रे यांना रिव्हर्स मारण्याच्या नादामध्ये मिस झालेले आहेत. रिव्हर्स पण ते चांगल्या प्रकारचा कनेक्ट करतात. बघूया तिसरा बॉल घेऊन येत आहेत कुणाल कवचे आणि हा थोडीशी लाईन भरकटताना वाईड बॉल आणि मारलेला आहे. सार्थक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे तो सार्थक कांबळे. त्यांना बाउंड्रीवरती तैनात केलेला आहे कॅच पकडण्यासाठी आणि साजेशी अशी फिल्डिंग करतात सार्थक कांबळे. आता आलेले आहे ते अभि आग्रे. पहिलाच बॉल आपल्या बॅटिंगमधून कशा पद्धतीने बाउंड्री लाईनच्या बाहेर पडतात ते बघूया. काशादादाला लेफ्टी राईटी कॉम्बिनेशनला इकडे तिकडे फिरवला जात आहे. धावतोय तो अभि. आता बघूया कसा शॉट मारतो आणि चांगल्या प्रकारचा टोलवलेला आहे आणि निशांत कांबळे आहेत आणि उत्कृष्ट कॅच पकडलेला आहे आणि अभि आग्रे डगआउट मध्ये 0चे शिकार झालेले आहेत. गोल्डन डग अभि आग्रे. उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन करताना निशांत कांबळे उत्कृष्ट कॅच पकडलेले आहे आणि अशा पद्धतीने अभि आग्रे आउट झालेले आहेत. आणि चौकार आणि षटकारांची भाषा नितीन आग्रे मैदानात आले बघू शकता. आता कशा पद्धतीने ब्रँड घेऊन आले डबल एचा ब्रँड. आता त्यांच्या बॅट मधून बघा कशा छक्का आणि चौकारांची आतषबाजी होते. बघा त्यांचा स्टान्स बघा काय उभा राहायचा आहे तो. कशा पद्धतीने आता भिरकावून लावतात बघूया. आणि डायरेक्ट बॉल मारलेला आहे सार्थक कांबळे यांच्या हातात गेलेला आहे. चौथा बॉल सार्थक कांबळे यांनी आपल्या क्षेत्ररक्षणात अडकवून त्यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करून आपल्या संघासाठी 2-2-4 आणि 4-2 6 धावा मगाचपासून थांबवलेले आहेत. आणि आता आले ते साई आग्रे. बघूया रिव्हर्स अटेम्प्ट करतात काय. आणि प्रयत्न केलेला आहे आणि मारलेला आहे. जातोय तो चौकार. उत्कृष्ट रिव्हर्स मारलेला आहे आणि 4 धावांसाठी. 1 ओव्हरच्या नंतर 9 धावा झालेल्या आहेत ते आग्रे बंधू यांचे. आता बघूया दुसरं षटक घेऊन कोण येत आहेत. क्रिकेटमध्ये सर्वजण बोलत असतात जुना बॉल मारल्यावर जातो लांब जातो पण बॅटला लागेल तर तो जाईल ना. काय न मारता जाणार आहे. आता नितीन आग्रे आपल्या बॅटिंग मारवरती बघूया कशा पद्धतीने बॅटिंग करतात. आग्रे बंधू या संघासाठी किती धावांचा डोंगर उभारतात ते बघूया. आणि मारलेला आहे शॉट. बॉडीवरचा बॉल होता लेग साईडला कटवला आणि पुन्हा एकदा सार्थक कांबळे फिल्डिंग करतायत. लेग साईडचा पूर्ण जो मैदान आहेत ना ते सार्थक कांबळे एकटेच कव्हर करत आहेत. एका साईडला आहेत काशीनाथ आग्रे. त्यांना चांगला सपोर्ट होतोय तो त्यांच्या फिल्डिंगसाठी. आणि राज डांबरे नाही सौरभ कवचे आहेत त्यांच्या बाजूला तिकडे.
हर्षद आगरे दुसऱ्या ओव्हरचा दुसरा बॉल घेऊन येत आहेत आणि आता बॅटिंग मार्कवरती आहे ते साई आगरे. याच्या अगोदरच्या 6व्या बॉलवरती रिव्हर्स असा मारून कर चौकार 4 धावांनी आपल्या संघासाठी 9 धावापर्यंत पोहोचवला होता. आणि मारलेला आहे बॉल सिंगल असा सिंगलच्या वरती जातोय. सचिन आगरे आलेले आहेत आणि त्यांच्याकडून कशा पद्धतीने आणि पकडलेला आहे बॉल आणि ढोपरा टेकून त्यांनी थ्रो केलेला आहे. बघू शकता ढोपरा टेकून त्यांनी थ्रो केला म्हणजे नवीन टेक वापरले त्यांनी. जमिनीला ढोपरा टेकवली आणि स्पीड घेतला त्या बॉलला आणि बॉलरच्या हातात 2 रनसाठी. साई आगरे बोलतायत सचिनकडे आता मी शॉट मारणार आहे बघूया. आणि थोडीशी लाईन वरती नाही तर बोल्ड गेला असता. हर्षद आगरे यांच्याकडून लेग कट टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि 1 रन. चांगला असा प्रयत्न केला होता नितेश आगरे यांनी. थोडी पायाला इंजुरी असल्यामुळे त्यांनी फलंदाजी फक्त करतात, गोलंदाजी त्यांना करायला काही जमत नाही. इंजर्ड असून सुद्धा ते आपल्या संघासाठी खेळत आहेत आणि हाताला बॉल लागला होता तरी पण 1 रन गेलेला आहे. चांगला प्रयत्न होता त्यांचा, चांगल्या प्रकारचा बॉल टाकला होता हर्षद आगरे यांनी. त्याच प्रकारे साई आगरे यांनी उत्कृष्ट शॉट मारण्याचा प्रयत्न केला आणि हा शॉट मारलेला आहे. जातोय सार्थक कांबळे आणि मिस झालेला आहे आणि जातोय चौकार. ते जरा बाउंड्री पासून पुढे राहिले होते म्हणून हा त्यांना झेल पकडण्यात यश आलेला नाही. नाहीतर जर बाउंड्री पर्यंत जर थांबले असते तर हा साई आगऱ्यांचा चांगल्या प्रकारे बॉल त्यांना कॅरी करता आला असता. पण जातोय हातातून मिस होऊन कर 4 धावांसाठी. दुसऱ्या ओव्हरचे 2 बॉल बाकी आहेत आणि दुसऱ्या ओव्हरच्या समाप्तीच्या अगोदरच 18 रन झालेले आहेत. 2 चौकार साई आगरे यांच्या बॅटीतून निघालेले आहेत. तर बघूया 5वा बॉल घेऊन बॉल टाकलेला आहे आणि हा व्हाईटचा इशारा पल्लव वागरे यांच्या मार्फत दोन्ही हात समांतर करताना व्हाईटचा इशारा देताना पल्लव वागरे भूमिका सांभाळतायत मेन पंचांच्या आणि लेग अंपायर आहेत ते संकेत आगरे. त्यांना अजून कोणताही डिसिजन देण्यासाठी चान्स मिळालेला नाही. बघूया हर्षद आगरे कशा पद्धतीने बॉलिंग करतात आणि बॉल टाकलेला आहे आणि कटवलेला आणि जातोय तो सौरभ कौचे यांच्या हातात आणि उत्कृष्ट असा झेल पकडून साई आगरे यांचा विकेट घेतलेला आहे. सौरभ कौचे यांच्या मार्फत मस्तपैकी चांगला सुंदर आणि कडक असा झेल पकडून खेळ संपतोय तो साई आगरे यांचा. वाईट ना नो बॉल विकेटच्या बाहेर टाकलेला तो बॉल आणि नो बॉल आणि फ्री हिट आहे आणि साईची जागा घेण्यासाठी आलेले आहेत ते अविनाश आगरे. पहिल्या सामन्यामध्ये चांगली अशी बॅटिंग करून त्यांनी विजय साकारलेला आहे. आता दुसऱ्या सामन्यात कशा पद्धतीने बॅटिंग करतात ते बघूया. आणि हा ही व्हाईट लागोपाठ 1 व्हाईट 1 नो 1 व्हाईट आणि अजून सुद्धा फ्री हिट बाकी आहे. स्कोर असा धावतोय की 18 नंतर 19, 19 नंतर 20 आणि 21 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा हर्षद आगरे 10-12 पावलांचा रनअप घेताना बॉल टाकण्यासाठी सज्ज आणि चांगला बॉल टाकलेला आहे, कटवलेला आहे. सौरभ कौचे तिकडे फिल्डर आहे, दुष्कृत जसे फिल्डिंग करतात आणि 2 धावासाठी घेतलेला आणि थ्रो आलेला आहे. तोपर्यंत 2 रन पूर्ण झाले आहेत. 2 ओव्हरच्या नंतर आगरे बंधू या संघाची धावसंख्या झालेली आहे 23. आता शेवटचं षटक घेऊन कोण येते बघूया. आता शेवटचं षटक घेऊन येते स्वतः संघ मालक नितेश आगरे. पायाची दुखापत झालेली असताना सुद्धा आपल्या संघासाठी 100% असं योगदान देताना की आपला संघ कशा पद्धतीने या RPL लीग मध्ये फायनल पर्यंत जाईल याचा विचार करत स्वतः अशी गोलंदाजीचा भार आपल्या खांद्यावर घेऊन आता मारा करणार आहे ते नितेश आगरे. पायाला दुखापत असताना सुद्धा आपल्या संघासाठी घेतलेले बॉलिंग टाकण्यासाठी आणि नितेश आगरे यांनी षटकार मारण्याच्या प्रयत्नात हा बॉल डॉट झालेला आहे. चांगल्या प्रकारे नितेश आगरे यांनी हा बॉल टाकलेला असून डॉट बॉल. दुसरा बॉल घेऊन नितेश आगरे आणि नितीन आगरे यांना पण हा दुसरा बॉल सुद्धा डॉट झाला होता. पण हर्षद आगरे यांनी विकेट किपिंग करताना हातातून बॉल सोडून 1 रन दान दिलेला आहे समोरच्या टीमसाठी. जेव्हा ना मित्रांनो बॉलर चांगल्या प्रकारची बॉलिंग करत असतो, डॉट बॉल टाकत असतो, तेव्हा किपरने डॉट झालेला बॉल सोडायचा नसतो. तो बॉल डॉट सोडल्याच्या नंतर आपला जो बॉलर असतो त्याचा विश्वास थोडा लो होतो. तिसरा बॉल घेऊन येत आहेत नितेश आगरे
पंचांच्या डाव्या बाजूने मारा करताना. आणि तिसरा बॉल टाकलेला आहे आणि कट्टावलेला आहे आणि मला वाटतं हा बाउंड्री जाईल, कारण काय पाठच्या बाजूला ऑफ साईडला कोणताही फिल्डर नाही आणि हा अविनाश आगरे यांच्या बॅटीतून आलेला आहे तो चौकार. चौथा बॉल घेऊन नितेश आगरे, बॅट्समन अविनाश आगरे, चांगल्या प्रकारचा शॉट आणि तो पुन्हा त्या साईडला कटवलेला आहे. 1 रन आणि दुसऱ्या धावत असताना आणि इकडे बघूया रनआउटचा विकेट होतो काय. पाटी 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 रनआउटचा विकेट होणार आहे. मी धावू का तू धावतोय, तू धावतोयस का मी धावतोय. निशू आगरे यांनी बाउंड्रीवरून थ्रो टाकला होता पण काहीसा कलेक्ट करता आलेला नाही तो नितेश आगरे. बघूया मस्तपैकी फिल्डिंग करताना निशांत कांबळे यांनी 2 रन थांबवलेले संघासाठी आणि शेवटचे 2 बॉल टाकण्यासाठी नितेश आगरे सज्ज आहेत आणि बॅटिंग करण्यासाठी नितीन आगरे. बघूया षटकार किंवा चौकार मारून आपल्या संघाचा स्कोर कुठपर्यंत नेऊन ठेवतात ते आपण बघणार आहोत. तू टाक मी मारतो, पण लागला तर चौकार, नाही तर बाउंड्री, नाही तर मिस आणि हा पण डॉट आणि अशा प्रकारे आउट होतोय तो नितीन आगरे. नितेश आगरे स्वतःच्या बॉलिंगवरती बॉल अडकवून नितीन आगरे याला आउट केलेला आहे आणि तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू घेऊन नितेश आगरे. बघूया कोण येते बॅट्समन आहेत ते अविनाश आगरे. नितीन आगरे यांची जागा घेण्यासाठी आले ते संतोष आगरे. शेवटचा बॉल आहे, त्यांना फक्त आता धावायचा आहे, त्यांना काय बॅटिंग भेटणार नाही, तरी पण आपल्या संघासाठी पळण्यासाठी धावण्यासाठी रनांचा डोंगर उभा करण्यासाठी ते आलेले आहेत ते म्हणजे संतोष आगरे. बघूया जर बॉलला बॅट लागला तर कशा पद्धतीने धावताना तुम्हाला या मैदानात दिसतील. शेवटचा बॉल घेऊन नितेश आगरे, बॅट्समन अविनाश आगरे यांनी मारलेला आहे आणि उत्कृष्ट चेंडू फटकावलेला आहे, जातोय चौकाराच्या दिशेने. तिकडे आहे सौरभ कवचे याने बॉल थांबवलेला आहे, 2 धावा झालेल्या आहेत आणि तिसऱ्या धावासाठी येतो का बघूया. पण तिसऱ्या धाव घेण्याच्या अगोदर उत्कृष्ट चांगल्या प्रकारचा सुंदर थ्रो देऊन कर अविनाश आगरे यांची खेळी रनआउटच्या रूपाने समाप्त झालेली आहे आणि स्कोर झालेला आहे तो 3 ओव्हरच्या नंतर स्कोर झालाय तो आगरे बंधू यांचा 31 आणि विजयासाठी 32 रन मारण्याचे आहे ते म्हणजे विटला देवी रावारी. आगरे बंधू याने उत्कृष्ट प्रकारे असा 31 रनांचा टार्गेट ठेवून कर समोरच्या संघासाठी बांधून ठेवले. आता बघूया कशा पद्धतीने बॅटिंग करतात ते आई विटला देवी संघ रावारी यांच्या मार्फत. ओपनिंग बॅट्समन येऊन आपल्या संघासाठी किती धावांचा पाठलाग करतात, किती रन चौकार षटकार 1-2 मध्ये शॉट मारून कर कशा पद्धतीने आपल्या धावांचा डोंगर उभा करतात ते बघूया. आणि विटला देवी संघाकडून ओपनर बॅट्समन येत आहेत ते नितेश आगरे आणि निशांत कांबळे. प्रत्येक ओव्हरला 10 रन पाहिजे, त्या हिशोबाने त्यांना बॅटिंग करायची आहे. 10 रनचा प्लाटकरण करून तुम्ही विजय येऊ शकता. आगरे बंधू संघाकडून पहिली गोलंदाजीसाठी येत आहे साई आगरे आणि उत्कृष्ट शॉट मारलेला आहे आणि बघूया 2 डिक्लेअर बॉक्स मध्ये जातो आणि 2 रन. पहिला शॉट उत्कृष्ट शॉट असा मारलाय ऑफ साईडला आणि 2 धावा आपल्या संघासाठी जमा केल्या आहेत. आणि सोडलेला आहे देने दादा यांच्या हातातून कॅच सुटलेला, तोंडाला मांस आणि डोक्यावरती टोपी, त्याच्यामुळे त्यांना काय अंदाज समजलेला आहे डोंगर पडतोय का ढग पडतोय, ढग पडतोय का डोंगर पडतोय, पण हातात बॉल काय त्यांच्या मावला नाही आणि असा दान त्यांनी केलेला आहे जमिनीला आताचा झेल नितेश आगरे यांचा. तिसरा बॉल घेऊन साई आगरे मारण्यासाठी निशांत कांबळे आणि बॅट फिरवलेली होती चौकार मारण्यासाठी, पण षटकार पण नाहीये आणि चौकार पण नाही, बॉल जातोय तो डॉट बॉल काढलाय साई आगरे यांनी आणि पुन्हा एकदा चौथा बॉल टाकण्यासाठी आणि आलेले आहेत. पुन्हा त्यांनी वारा फोकलेला आहे आणि 2 बॉल डॉट झालेले आहेत. मॅच अंगावर चढवून घेताना आपल्या हाताने आपल्या अंगावर चढवून घेत आहेत तो निशांत कांबळे. 1-1 2-2 षटके शॉट मारून कर त्यांना धावून कर शॉट रन मारायचे आहेत, पण ते षटकार आणि चौकारात साई आगरे यांचा चेंडू मारण्याचा प्रयत्न करतायत आणि मारलेला आहे अशा तरुणीने हातात दिलेला आहे आणि पकडलेला आहे झेल तो प्रथमेश डांबरे यांनी आणि संपलाय खेळ तो निशांत कांबळे यांचा. निशांत कांबळे यांची जागा घेण्यासाठी आले आहेत हर्षद आगरे. त्यांना बॅट वजनशीर पाहिजे आहे, पण ती हलकी बॅट घेऊन आले. आता बघूया कशा पद्धतीने आपल्या संघासाठी विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी काय मेहनत करतात, कशा पद्धतीने बॅटिंग करतात ते आता आपण बघणार आहोत. आणि पहिल्या षटकातला शेवटला चेंडू साई आगरे आणि मारलेला आहे कट्टावलेला शॉट कार्पेटच्या साह्याने आणि 1 रन धाव पूर्ण केल्या आणि उत्कृष्ट असा बॉल अडकवलाय तो प्रथमेश डांबरे याने. पहिल्या ओव्हरच्या नंतर धाव आगरे बंधू यांनी उत्कृष्ट असा
गोलंदाजी करत 4 धावा दिल्या आहेत, त्या म्हणजे विटला देवी संघासाठी. दुसरं षटक घेऊन आले ते अविनाश आगरे. मारलेला आहे शॉट आणि तो जातोय म्हणजे 1 रनसाठी. काय धावायची गरज आणि धावून सुद्धा आता रनआउटचा विकेट होतोय की काय, आणि नॉट आउट. आणि आता मला वाटतं अजून 1 रन होईल, पण थ्रो मारला होता. नितेश आगरे आलेला आहे आणि थ्रो मारलेला आहे गणपती पुला आणि जातोय तो म्हणजे काय धावायची गरज नव्हती. आणि हा विकेट काय केला नाही ते केला नाही, बघायला केला गणपती आणि झाला बघा मारुती. मैदानात आपल्याला अचित्र विचित्र असा प्रकार पाहायला भेटला. अविनाश आगरे यांच्याकडून आता हा बॉल टाकणे आकाश आगरे हे टाकत होते आणि पंच पल्लव वागरे यांच्या माध्यमातून हा वाईट बॉल देण्यात आलेला आहे. दुसऱ्या ओव्हरचा 1 बॉल झालेला आहे. आकाश आगरे आलेले आहेत बॅटिंगसाठी आणि कडक असा शॉट उंच असा टोलवलेला आहे. बघूया नितीन आगरे त्या बॉल खाली ते कधी कॅच सोडत नाहीत आणि कॅच हा त्यांनी पकडलाच आहे. ते आमच्या रावारी संघातील उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षक आणि आम्ही त्याला घेतो ते म्हणजे फक्त कॅच पकडण्यासाठी. ती कितीही हार्ड कॅच असली तरी ते नितीन आगरे कॅच पकडतात आणि खेळाचा शेवट केलाय तो आकाश आगरे यांच्या बॅटिंगचा. 1 सुद्धा रन न बनवता आकाश आगरे जाणीमानी फलंदाज होते. सर्व संघाची दारोमदार त्यांच्या खांद्यावर होती, पण ते पहिल्याच बॉलमध्ये आउट झाले आहेत कॅच आउटच्या स्वरूपात. त्यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत ते कुणाल कवचे. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. चांगल्या प्रकारे फिल्डिंग गोलंदाजी आणि फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. आता बघूया कशा पद्धतीने विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी कशा पद्धतीची बॅटिंग करतात. दुसऱ्या ओव्हरचा 3रा बॉल घेऊन अविनाश आगरे सामना करतील कुणाल आणि त्यांनी व्हाईट बॉल टाकलेला आहे. व्हाईट टाकल्यानंतर सज्ज झाले आहेत पुन्हा अविनाश आगरे. शॉट मारलेला आहे समोरच्या दिशेने टोलवलेला आणि अभि आगरे बघूया कशा पद्धतीने कॅच पकडतात. आणि हा झेल त्यांनी भूमीला दान केलेला आहे आणि डायरेक्ट थ्रो होता पण मिस झालेला आहे आणि एक्स्ट्रा रन भेटतोय तो कुणालला. झेल भूमीला दान केल्याच्या नंतर कशा पद्धतीने बॅटिंग करतात बघूया. कुणाल कवचे उत्कृष्ट रिव्हर्स शॉट मारलेला आहे आणि या साईडला अशोक आगरे आहे आणि त्यांनी बॉल पकडलाय. बॉल काय भेटत नाही, बॉल सुटतोय धरतोय आणि शेवटी त्यांनी धरून टाकलेला आहे. तोपर्यंत 1 रन पूर्ण झालेला आहे. अविनाश आगरे यांचा अजून सुद्धा काही षटक संपत नाही. लांब असं षटक टाकत आहेत कारण 4 बॉल झाले आहेत तसे आणि 5वा बॉल टाकण्यासाठी सज्ज झाले. ते अविनाश आगरे सामना करतील हर्षद आगरे. बघूया आपल्या संघासाठी कशा पद्धतीने षटकार चौकार ठोकतात ते आणि मारलेला आहे गगनचुंबी शॉट असा गगनचुंबी गगनाला भेदत मारलेला आहे. पण हा सुद्धा झेल दान केलेला आहे तो धरणीला आणि झालाय तो प्लस वंडी गेला आणि अशा पद्धतीने 2 रन पेटवलेला होता आणि व्हाईट बॉल आणि हा सुद्धा व्हाईट. बॉलर टाकून दमलेला आहे, घाम आलेला आहे, हातातला कॅच त्याने सोडलेला आहे आणि आता त्यांचं अचलित विचलित असं मन झालंय. कुठच्या दिशेला बॉल टाकू हे त्यांना काय कळत नाही आणि आता हा लागोपाठ दुसरा व्हाईट टाकलेला आहे. आणि कुणाल काहीतरी हर्षदचा सांगतो आहे का आपण अजून सुद्धा मॅच मध्ये आहेत, घाई करू नको, व्हाईट बॉल सोडून दे, चांगल्या बॉलला मार, षटकार चौकाराच्या 30 बाजीत 1-1 2-2 मध्ये धावा काढून आपल्याला विजयाच्या दिशेने चालायचं आहे. आणि हा सुद्धा व्हाईट. बॉलर दमलेला आहे आणि 3 बॉल लागोपाठ लगातार पाठोपाठ व्हाईट टाकलेले आहेत आणि 3 व्हाईट. दमलेला बॉलर अजून कशा पद्धतीने बॉल टाकतो बघूया. 3 व्हाईट लागोपाठ आणि हा बॉल कुठच्या दिशेला जातो बघूया. आणि हा सुद्धा नो दिला, व्हाईट दिला, काय अजून पंचांच्या इकडे तिकडे बघून कर, एकामेकाकडे बघून तोंडाला हात लावून कर, अजून काय दिला नाही. डॉट बॉल. आणि हेच लागलेले आणि हर्षद आगरे यांचा खेळ संपलेला आहे, आउट. संघासाठी शेवटचा आणि 3रं षटक घेऊन आहे ते रणजित आगरे. बघूया पहिल्या सामन्यामध्ये शेवटची ओव्हर त्यांनी चांगल्या प्रकारे टाकून आपला विजय निश्चित केला होता. आता बघूया कशा पद्धतीने ओव्हर टाकतात ते. सामना करतील कुणाल कवचे आणि पहिलाच बॉल व्हाईट. जिथं करायचं होतं ते केलं नाही आणि नको ते करून बसलेत रणजित आगरे. पहिलाच बॉल व्हाईट. पहिला बॉल व्हाईट टाकल्याच्या नंतर बघूया पाहत पुन्हा कसा बॉल टाकतात ते. आणि हा सुद्धा व्हाईट. आता कायचं गचाल असं बॉलिंगचा प्रदर्शन करताना रणजित आगरे, तर रणजित आगरे यांची ओव्हर चेंज करण्यात आलेली आहे. दुसरा बॉलर मागवलाय तो अभि आगरे. तर कशा पद्धतीने अभि आगरे बॉलिंग टाकतात बघूया.
संघासाठी विजयासाठी मदत करतात का आपला संघ विजयी करतात. आणि हा सुद्धा व्हाईट. हा आणि चांगला बॉल टाकलेला असताना मोठा शॉट मोठा फटका मारण्याच्या नादात मिस झालेला आहे ते कुणाल. आणि कडक शॉट मारला आहे 1 रन साठी. वाह आणि बोल्ड. आता संघाच्या विजयासाठी स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन आलेले आहेत ते म्हणजे सचिन आगरे, संघमालक स्वतः संघमालक. बघूया कशा पद्धतीने बॅटिंग करतात. चौकार या छटकार मारून आपला संघ विजयाच्या दिशेने घेऊन जातात का बघूया. सचिन आगरे आलेले आहेत बॅटिंग साठी. आणि हा शॉट मारलेला होता पण हेच लागलेले किपरच्या हातात बॉल थांबतोय. आणि फटकावलेला शॉट उंच शॉट गगनचुंबी शॉट मारलेला आहे आणि जातोय का बघूया बाउंड्रीच्या दिशेने पण थांबवलेला आहे. चांगला शॉट मारला होता पण काहीशा धावा करण्यात ते अपयशी ठरलेले आहेत. चांगली फिल्डिंग करताना 1 रन साठी. आता आलाय तो सौरभ. बघूया आपल्या बॅट मधून कुठपर्यंत बॉल पोहोचवतात ते. आणि व्हाईट बॉल. अरे कडक शॉट मारलेला आहे. बघूया कुठच्या दिशेला जातोय. चौकार षटकार की कॅच. आणि हा 6 गेलेला असं मला वाटतं. बाउंड्री पण नाही चौकार पण नाही 6 पण नाही. तिकडचं काय देतात बघूया. काय धावा काय होणार नाहीत पण चांगला शॉट मारला होता तो सौरभ याच्या बॅटीतून गेलेला आहे. पण जवळजवळ मॅच आपण हरलेल्या दिशेने जात असताना सुद्धा त्यांच्या बॅटमधून चांगला शॉट मारला होता आणि विजेता संघ झाला आगरे बंधू. 2 राऊंड मारून सुद्धा विजय झाले आहेत. तरी विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन.